7व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सरावादाखल काही टिपिकल उदाहरणे मी या ठिकाणी घेतलेली आहेत। तर त्यामधलं पहिलं उदाहरण वर्गमुळाच्या चिन्हात 4 अधिक परत वर्गमुळात 16 प्लस परत इन स्क्वेअर रूट 81। तर अशा प्रकारचे उदाहरण सोडवताना सर्वात अगोदर आपल्याला सर्वात मध्ये असलेले जे वर्गमुळाचे चिन्ह आहे ते आपल्याला अगोदर सोडवायचं आहे। अशा वेळेला बाकीचे जे चिन्ह संख्या आहेत ते आपल्याला जसंच तसे ठेवायचं। इक्वल टू 4 प्लस इन स्क्वेअर रूट 16 प्लस आता 81 चं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे। 81 चं स्क्वेअर रूट आहे 9। त्यानंतर यांची आपण ऍडिशन करून घेऊ। इन स्क्वेअर रूट 4 प्लस इन स्क्वेअर रूट 16 प्लस 9 25। यानंतर आता 25 चं स्क्वेअर रूट घेऊ। इन स्क्वेअर रूट 4 प्लस 25 चं स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू आता यांची आपण ऍडिशन करू। इन स्क्वेअर रूट 9 इक्वल टू 9 चं स्क्वेअर रूट 3। अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल। अशाच प्रकारचं या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे। याच प्रमाणे आपल्याला हे सोडवायचं आहे। सर्वात अगोदर सर्वात मध्ये असलेलं स्क्वेअर रूट आहे। या ठिकाणी 16 चं स्क्वेअर रूट आपल्याला अगोदर घ्यावं लागेल। त्याच्यानंतर त्याचा आलेला स्क्वेअर रूट प्लस 12 करून परत त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल। सरावानंतर आपल्याला बऱ्याचशा यातील क्रिया ह्या तोंडी सुद्धा जमतील। 12 प्लस इन स्क्वेअर रूट परत 12 प्लस इन स्क्वेअर रूट 12 इथपर्यंत आपण आलेलो आहोत। प्लस आता या 16 चं स्क्वेअर रूट 4 नाव इक्वल टू परत टेक यांची ऍडिशन घ्यायची आहे। 12 प्लस 4 16 आणि त्याचं डायरेक्ट वर्गमूळ घेतलं तरी चालेल। पहा इकडं 12 प्लस इन स्क्वेअर रूट 12 प्लस आता या ठिकाणी 12 अधिक 4 यांची बेरीज येते 16 आणि त्याचं जर स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर ते परत 4 येत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज करून लगेचच स्क्वेअर रूट घेतलेला आहे। त्यानंतर इन स्क्वेअर रूट 12 प्लस आता या ठिकाणी सुद्धा 12 प्लस 4 16 आणि त्याचं हे स्क्वेअर रूट घ्या। 16 चं स्क्वेअर रूट आहे 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट त्याचं उत्तर मिळेल 12 अधिक 4 16 आणि 16 चं वर्गमूळ 4। अशा पद्धतीने ही क्रिया करता येईल। ज्याप्रमाणे गुणाकारामध्ये आपण सेपरेट स्क्वेअर रूट घेऊन नंतर गुणाकार करू शकत होतो त्या पद्धतीने इथं आपल्याला तसं करता येणार नाही। कारण यांची अगोदर बेरीजच करावं लागेल आणि मग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल। त्याचं कारण असं आहे गुणाकार आणि भागाकारामध्ये दोन्ही प्रकारे क्रिया करून बघितली तर उत्तर सारखं येतं। त्या पद्धतीने याच्यामध्ये उत्तर सारखं येत नाहीये। मित्रांनो या ठिकाणी उदाहरण नंबर 3 घेतलेलं आहे। या ठिकाणी वजाबाकीचे चिन्ह दिलेले आहेत। तर त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला 729 चं वर्गमूळ घ्यावं लागेल म्हणजे बाकीच्या संख्या जसंच तशा म्हणजे 49 वजा 196 वजा 729 चं वर्गमूळ येत आहे 27।
त्यानंतर यांची वजाबाकी आपण करू. वर्गमूळाच्या चिन्हामध्ये 49 मायनस स्क्वेअर रूट 196 मधून 27 गेले 169 राहतील. 169. त्यानंतर आपल्याला 169 चा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 49 राईट ॲज इट इज मायनस 169 चा स्क्वेअर रूट आहे 13 इज इक्वल टू in square root 49 minus 13 9 minus 3 6 4 minus 1 3 36 आणि 36 चा स्क्वेअर रूट येतं 6. अशा पद्धतीनं या प्रकारचे उदाहरण आपल्याला सोडवता येतील. या ठिकाणी 4 नंबरचं उदाहरण थोडा वेगळ्या प्रकारचं घेतलेलं आहे, ते आपण आता सोडवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी डाव्या बाजूला स्क्वेअर रूट आहे, या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज आहे, या ठिकाणी सुद्धा अपूर्णांक दिलेले आहेत. तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे निश्चितच त्यात एक चल समीकरण दळलेलं आहे. आता सुरुवातीला आपण डावी बाजू सोडून घेऊ. त्यामध्ये इज स्क्वेअर रूट. आता या ठिकाणी यांची बेरीज आहे. आता अपूर्णांकामध्ये बेरीज करताना छेद समान असावे लागतात. तर आपण काय करू, या 1 च्या जागी आपण याचा छेद 196 म्हणजे 196 आपण 196 असं जर लिहिलं तर या दोघांचा भागाकार केला तर तो 1 येतो. 196 लिहिल्यामुळे काय होणार आहे, तर यांचे छेद समान होणार आहेत 29/196 इक्वल टू उजवी बाजू जसंच तशी आपल्याला लिहायची आहे. इक्वल टू आता या ठिकाणी छेद समान आहेत, आपण अंशांची बेरीज करा. म्हणजे या ठिकाणी अंशाची जर बेरीज केली 196 अधिक 29 तर ती बेरीज येते 225 येते आणि छेद मात्र एकदाच जसंच तसं आपल्याला लिहायचं आहे. इक्वल टू राईट हँड साइड ॲज इट इज. त्यानंतर या 225 आणि 196 चं या ठिकाणी वर्गमूळ निघतं. 225 चं वर्गमूळ आहे 15, 196 चं वर्गमूळ आहे 14 इक्वल टू 1 प्लस x/14 ॲज इट इज. त्यानंतर डाव्या बाजूला अंशाधिक अपूर्णांक आलेला इम्प्रॉपर फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचं कन्व्हर्जन आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये करू, जेणेकरून उजव्या बाजूला जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅट मध्ये डावी बाजू तयार होईल. किंवा आणखीन हे एकचल समीकरणाचा वापर करून जरी सोडवलं तरी चालेल. म्हणजे 1 चं पक्षांतर जर डावीकडे केलं आणि नंतर 14 चं केलं तरी x ची व्हॅल्यू निघू शकते. पण आपण या फॉर्म मध्ये याला आणू, म्हणजे याचं रूपांतर जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं 14 आणि 15 ला बाजूला 1 चा भाग बसतो. रिमाइंडर 1/14 इक्वल टू 1 प्लस x/14. आता या ठिकाणी 1 आणि 1/14 यांच्यामध्ये या ठिकाणी कोणतं चिन्ह असतं, तर ते प्लसचं असतं. म्हणजे 1 प्लस 1/14 इक्वल टू 1 प्लस x/14. मग या ठिकाणी जर विचार केला, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी x आहे. आता बाकीच्या पदांचा जर विचार केला, 1 ला 1 या ठिकाणी आलेला आहे, प्लस ला प्लस आलेला आहे, 14 ला 14 आलेला आहे. म्हणजे x च्या जागी काय आलं, 1 आलं. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 मिळाली. आणखीन एक प्रकार हे आपल्याला सोडवता येईल. ते कसा, आपण या ठिकाणी घेऊ
आता या ठिकाणी 15/14 बरोबर 1 + x/14. तर या ठिकाणी ह्या 1 चं पक्षांतर आपण इकडे करू शकतो, म्हणजे 15/14 - 1 = x/14. आता या ठिकाणी 1 च्या जागी 14/14 म्हणजे 15/14 14/14 = x/14. म्हणजे या ठिकाणी छेद समान आहेत. 15 - 14 1/14 आला बरोबर x/14. दोन्ही बाजूंना 14 ने जर गुणलं तर 14 कटून जातील, म्हणजे x बरोबर काय येईल, किंमत 1 येईल. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. एक्सेल समीकरणाच्या पद्धतीने सोडवा किंवा या अशा पद्धतीने सोडवला तरी चालेल. आता या ठिकाणी 2 उदाहरणं घेतलेले आहेत मित्रांनो. उदाहरण नंबर 5 आणि उदाहरण नंबर 6. हे दोन्ही उदाहरणं आपल्याला कंपॅरिझन करून सोडवायचे आहेत. तर यामध्ये आपण हे उदाहरण 2 पद्धतीने करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये अगोदर वर्गमूळ घेऊन मग गुणाकार करू शकतो, किंवा अगोदर गुणाकार करून मग त्याचं वर्गमूळ काढू शकतो. पण इथं अगोदर बेरीज करून आपण वर्गमूळ काढू शकतो, पण अगोदर वर्गमूळ घेऊन नंतर बेरीज नाही करू शकत. त्याचं कारण काय ते आपण त्याचा पडताळा घेऊन बघू. तर या ठिकाणी बघा 144 चं वर्गमूळ 12 गुणिले 25 चं वर्गमूळ 5, तर त्याचं उत्तर या ठिकाणी यायला लागलेलं आहे 12×5 = 60. हेच आपण दुसऱ्या मेथडने या ठिकाणी करू. अगोदर त्यांचा गुणाकार करू. 144 गुणिले 25 बरोबर 25 चौक 100 8 10 25 चौक 100 आणि 10 110 8 11 25 25 आणि 11 36, म्हणजे या ठिकाणी 3600 येतं. आणि 3600 चं वर्गमूळ 36 चं वर्गमूळ 6 आणि या 2 शून्याचं वर्गमूळ 1 शून्य. या दोन्ही उत्तराची जर तुलना केली तर हे सारखं येत आहे. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध होत आहे की या ठिकाणी अगोदर गुणाकार केला मग वर्गमूळ काढलं काय, किंवा अगोदर वर्गमूळ काढून मग गुणाकार केला काय, ते एकच होणार आहे. तोच पडताळा आपण या ठिकाणी घेणार आहेत. याच्यामध्ये अगोदर आपण बेरीज करू. जर आपण बेरीज अगोदर केली तर 169 येते. 169 चं वर्गमूळ येतं 13. आता यांची अगोदर क्रिया 144 अधिक 25. आता अगोदर वर्गमूळ काढू. 144 चं वर्गमूळ 12 आणि 25 चं वर्गमूळ 5, तर उत्तर येते 17. या दोन्ही उत्तराची जर कंपॅरिझन आपण केली तर हे दोन्ही उत्तर समान येत नाहीयेत. म्हणून करता आपल्याला हे या ठिकाणी या मेथडनुसार करायचे. अगोदर बेरीज करायची. बेरीज किंवा वजाबाकी जर असेल तर अगोदर बेरीज किंवा वजाबाकी करा आणि मग त्याचं वर्गमूळ काढा. यामध्ये मात्र कोणती बेरीज गुणाकार आणि भागाकारामध्ये कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालेल, पण गुणाकार केल्याच्या नंतर संख्या मोठ्या होतात. म्हणून काढता त्याच्या अगोदर जर काढता आलं तर अधिक उत्तम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने हे उदाहरण नाही करता येणार. त्याची ही योग्य मेथड ही अशी आहे. या ठिकाणी चौथ्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण एकतर दोन्ही बाजूचा वर्ग करू शकतो, किंवा हे वर्गमूळाच्या चिन्हातली जी क्रिया आहे ती अगोदर करू शकतो. तर या ठिकाणी बघा, या 1 च्या जागी
आपण 225/225 असं लिहू शकतो, कारण त्यांची क्रिया जर केली तर ते एकच उत्तर येणार आहे, कारण असं केल्यामुळे यांचे छेद समान होणार आहेत. म्हणजे x + 2 to 5 = 16/15. तर या ठिकाणी 225 अधिक x हे आपल्याला बेरजेच्या रूपात लिहावे लागतील. अपॉन छेद as it is, denominator equal to 16/15. Now take squares on both sides. दोन्ही बाजूचे वर्ग करू. तर या ठिकाणी याचा वर्ग जर केला तर वर्गमूळात चिन्ह निघून जाईल. म्हणजे काय राहील, 2 to 5 plus x upon 2 to 5 equal to याचा स्क्वेअर 16 चा वर्ग 256 छेद 15 चा वर्ग 225. आता या ठिकाणी जर विचार केला तर या दोघांचा छेद समान आहे. या दोघांचा छेद समान आहे, मध्ये इक्वलचं साइन आहे. दोन्ही बाजूंना जर आपण 225 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते कटून जाणार आहेत, किंवा 225 चं पक्षांतर जर पुढे केलं तर ते कटून जाणार आहेत. म्हणजे काय राहील, या ठिकाणी डावी बाजू 225 अधिक x बरोबर 256. म्हणजेच पक्षांतर करा, x = 256 वजा हे 225 पुढे घ्या. म्हणजेच x = 256 मधून 25 गेले, 6 तून 5 गेला 1, 5 तून 2 गेले 3 आणि या ठिकाणी 0. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 31. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येईल. सरावानंतर याच्यातल्या आणखीन काही स्टेप्स तुमच्या कमी होतील. या ठिकाणीच आपण खरं तर दोन्ही बाजूचा वर्ग करू शकत होतो आणि मधली क्रिया एकाच वेळेला करू शकत होतो. आता या ठिकाणी काय केलंय, फक्त 1 च्या ऐवजी 2 घेतलेला आहे. या प्रकारचे उदाहरण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी याच्यामध्ये झालेले आहेत. तर या ठिकाणी याचा छेद काही नाही, म्हणजे 1 आहे. त्याच्या अंशाला आणि छेदाला आपण 49 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 2/1 into 49 प्लस हे 2/49 as it is equal to 1 plus x/7 right as it is. आता हे 49 दोन्ही 98 अधिक 2 100 होतील छेद 49. कारण याचा छेद 49 आहे, याचा छेद 49 आहे, तो एकदाच लिहिला. 49 दोन्ही 98 प्लस 2 लगेच केले इक्वल टू 1 प्लस x/7. आता याचं वर्गमूळ सहज मिळत आहे, त्याचं वर्गमूळ आपण घेऊ. याचं वर्गमूळ 10/7 बरोबर 1 प्लस x/7. तर या ठिकाणी 7 ने याला भागू. हा अंशाधिक अपूर्णांक जो आहे त्याचं रूपांतर आपण पूर्णांक अपूर्णांकात करू. 7 ने जर 10 ला भागलं तर 1 चा भाग बसेल 1 पूर्णांक, बाकी उरते 3/7
बरोबर 1 अधिक x/7। याच्यामध्ये चिन्ह कोणतं नाही म्हणजे अधिकचं असतं, म्हणजे 1 प्लस 3/7 इक्वल टू 1 प्लस x/7। म्हणजे या ठिकाणी यांचं जर कंपॅरिझन केलं तर 1 ला 1 आलेला आहे, प्लस ला प्लस आलेला आहे, 7 ला 7 आलेला आहे, x च्या जागी 3 आलेला आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय असेल 3 असेल। अशा प्रकारे डावी बाजू ही उजव्या बाजूच्या फॉर्मॅट मध्ये आणायची आणि त्या पद्धतीने हे त्या फॉर्म मध्ये आणून आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू